इमॅजिन करा एक असा देश जिथे कायदे कुठलीही चर्चा न करता बनवले जातात. ते कायदे बनवत असताना तिथे लोकांची मर्जी म्हणजे पीपल्स विल जे आहे ते कन्सिडर केलं जात नाही. त्यानंतर त्या देशातील जनतेचा पैसा हा कुठे खर्च करावा, कसा खर्च करावा यावर कुठलंही नियंत्रण नाही. सरकारला प्रश्न विचारण्याची लोकांकडे मुभा नाही. कशी परिस्थिती वाटते ही सगळी? भयानक, बरोबर? आणि हेच सगळं असं होऊ नये याकरता महत्त्वाची भूमिका निभावते ती म्हणजे आपली संसद, विच इज पार्लमेंट. Hello everyone, I am Advocate Asmita Rupwate and in today's session we are going to discuss about the structure, powers and functions of Parliament of India. तर आता बघा, कुठल्याही डेमोक्रेटिक सिस्टीममध्ये लेजिस्लेचर हे असं ऑर्गन आहे जिथे लॉ बनवले जातात. 3 ऑर्गन्स असतात डेमोक्रेसीमध्ये. एक आहे लेजिस्लेटिव्ह ऑर्गन, दुसरं आहे एक्झिक्युटिव्ह ऑर्गन आणि तिसरं आहे ज्युडिशियरी. तर हे जे लेजिस्लेटिव्ह ऑर्गन म्हणजेच लेजिस्लेचर जे आहे इथे लॉ मेकिंगचं काम जे आहे केलं जातं. आता पार्लमेंट म्हणजे नेमकं काय? तर पार्लमेंट म्हणजे जिथे लोकसभा, राज्यसभा आणि प्रेसिडेंट हे एकत्र येतात इन द सेन्स पार्लमेंट कॉन्स्टिट्यूट्स ऑफ प्रेसिडेंट, लोकसभा अँड राज्यसभा. अलोन लोकसभा इज नॉट पार्लमेंट, राज्यसभा अलोन इज नॉट पार्लमेंट आणि फक्त लोकसभा प्लस राज्यसभा डज नॉट कॉन्स्टिट्यूट पार्लमेंट अनलेस वी हॅव प्रेसिडेंट देअर. सो आता प्रेसिडेंट हा जरी लोकसभेचा मेंबर नाही किंवा राज्यसभेचा मेंबर नाही तरीसुद्धा तो पार्लमेंटचा एक इंटिग्रल असा पार्ट आहे. का? कारण कुठलंही बिल जे लोकसभेतून येतं आहे, राज्यसभेतून येतं आहे तिथे राष्ट्रपतींची म्हणजेच प्रेसिडेंटची असेंट असल्याशिवाय त्या बिलाला ॲक्टचं स्वरूप प्राप्त होत नाही. आणि त्यामुळे प्रेसिडेंट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड इंटिग्रल पार्ट ऑफ द पार्लमेंट. आता आपलं हे जे पार्लमेंट आहे ना हे बायकॅमरल आहे. म्हणजे आपलं लेजिस्लेचर बेसिकली हे बायकॅमरल आहे. म्हणजे काय? तर बायकॅमरल, बाय मीन्स 2 अँड कॅमरल मीन्स चेंबर्स. तर आपल्याकडे 2 चेंबर्स आहे किंवा 2 हाऊसेस ज्याला आपण म्हणतो. एक आहे लोकसभा, दुसरं आहे राज्यसभा. लोकसभा ज्यालाच हाऊस ऑफ द पीपल असं म्हटलं जातं आणि राज्यसभा म्हणजे काउन्सिल ऑफ स्टेट्स. नाव वाय डू वी हॅव दिस अरेंजमेंट ऑफ 2 हाऊसेस? का एकच हाऊस नाही आहे जिथे कायदे बनवले जाणार? तर कुठल्याही विषयावरती विस्तृत चर्चा व्हावी, केअरफुल स्क्रुटिनी व्हावी आणि वेगवेगळे इंटरेस्ट जे आहे ते रिप्रेझेंट व्हावे लॉ मेकिंगमध्ये, म्हणून इथे 2 हाऊसेसची रचना करण्यात आलेली आहे. म्हणजे काय होतं याच्याने? कुठलंही बिल जे आहे त्यावरती 2दा डिबेट होते. ते 2दा जे आहे त्याचं परीक्षण होतं, एक्झामिनेशन होतं आणि त्यामुळे इथे चान्सेस रिड्यूस होतात. कसले? चान्सेस ऑफ हेस्टी ऑर इल कन्सिडर्ड लेजिस्लेशन. म्हणजे घाईघाईमध्ये कुठलाही कायदा जो आहे तो बनवला जात नाही. रादर तशी भीती जी आहे, तो धोका जो आहे तो आपल्याला ह्या 2 हाऊसेसमुळे काय होतो? अवॉइड करता येतो. आता इथे लोकसभा जी आहे, लोकसभा काय रिप्रेझेंट करते? इट रिप्रेझेंट्स पीपल ऑफ इंडिया. त्याच्या नावातच आहे बघा, लोक म्हणजे काय? हे आपल्या लोकांना रिप्रेझेंट करतं. आणि राज्यसभा हे कोणाला रिप्रेझेंट करतं? अगेन नावातच आहे राज्य. तर भारतातले जे विविध राज्य आहेत त्या राज्यांना राज्यसभा रिप्रेझेंट करते, तर भारतातील लोकांना लोकसभा रिप्रेझेंट करते. सो इथे आपल्याला पाहायला भेटतं की बायकॅमरलिझम जे आहे इट रिफ्लेक्ट्स डेमोक्रेटिक ॲज वेल ॲज फेडरल कॅरेक्टर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आता आपण ह्या पार्लमेंटची रचना जी आहे म्हणजे स्ट्रक्चर जे आहे ते व्यवस्थित समजून घेऊयात. तर इथे 3 एलिमेंट्स आहेत महत्त्वाचे: प्रेसिडेंट, लोकसभा अँड राज्यसभा. नाव प्रेसिडेंट, डज ही पार्टिसिपेट इन द डेली प्रोसिडिंग्स ऑफ द हाऊसेस? नो. ओके, ही डज नॉट पार्टिसिपेट इन द डेली प्रोसिडिंग्स. पण तरीसुद्धा त्याची महत्त्वाची अशी भूमिका आहे. कुठे कुठे? तर समनिंग अँड प्रोरोगिंग द सेशन्स ऑफ पार्लमेंट. समन करणं, प्रोरोग करणं म्हणजे काय? समन्स करणं म्हणजे बेसिकली बिगिन करणं, द सेशन बिगिन करणं आणि प्रोरोग करणं म्हणजे एंड करणं. सो ही महत्त्वाची भूमिका जी आहे, हे महत्त्वाचे अधिकार जे आहे प्रेसिडेंटकडे असतात. डिझॉल्विंग द लोकसभा, लोकसभा डिझॉल्व्ह करणं आणि इथे असेंट देणं म्हणजे राज्यसभा, लोकसभा इथून जे बिलं पास होऊन येतात, मंजूर होऊन येतात त्यांना असेंट देणं ही महत्त्वाची जबाबदारी, महत्त्वाची भूमिका, हा महत्त्वाचा अधिकार राष्ट्रपतींकडे आहे. अड्रेसिंग द जॉईंट सिटिंग ऑफ पार्लमेंट. आता इथे दरवेळेला पार्लमेंट असं म्हणता येते, बट ठीक आहे, ऑफ बोथ द हाऊसेस वी कॅन से. तर दोन्ही हाऊसेस, आता जेव्हा एखाद्या बिलवरती टाय असतो ना की एकमत त्यांचं होत नाही आहे काही, तर अशा वेळेला जे आहे जॉईंट सिटिंगसाठी सुद्धा म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा यांचं जॉईंट सिटिंग हे कोण बोलवू शकतात? तर
राष्ट्रपती. देन प्रमल्गेटिंग ऑर्डिनन्सेस वेन पार्लमेंट इज नॉट इन सेशन. बघा पार्लमेंट जे आहे ते 12ही महिने 365 दिवस सेशनमध्ये असतं का? नाही. आपण म्हणतो ना हिवाळी अधिवेशन, पावसाळी अधिवेशन म्हणजे मॉन्सून सत्र वगैरे, तर तेव्हाच फक्त हाऊस सेशनमध्ये असतं ना, काही लिमिटेड नंबर ऑफ डेजसाठी, बिकॉज अदर टाईम दे हॅव टू बी इन देअर कॉन्स्टिट्युएन्सी ऑल्सो. मग इकडे ज्या वेळेला पार्लमेंट सेशनमध्ये नाही आहे आणि एखाद्या महत्त्वाच्या विषयावरती काही कायदा बनवायचा असेल, तर अशा वेळेला ऑर्डिनन्स प्रमोलगेट करणं म्हणजे राष्ट्रपती काय करतात, ऑर्डिनन्स जे आहे ते प्रमोलगेट करता. ह्या ऑर्डिनन्सला जोपर्यंत हाऊस सेशनमध्ये म्हणजे पार्लमेंट इज नॉट इन सेशन आणि त्या विषयावरती चर्चा होऊन काही कायदा बनत नाही, तर तोपर्यंत त्याला बेसिकली एक कायद्याप्रमाणेच त्या ऑर्डिनन्सला मान्यता असते, म्हणजे तो फॉलो करावा लागतो. ठीक आहे. सो याचा इन ऑल ड्युरेशन 6 महिने असतो, म्हणजे एक ऑर्डिनन्स जो आहे 6 महिन्यासाठी तो इनफोर्स असतो. देन कम्स लोकसभा. आता लोकसभा ज्याला आपण हाऊस ऑफ द पीपल असंही म्हणतो, दिस इज द लोअर हाऊस ऑफ द पार्लमेंट. अप्पर हाऊस इज राज्यसभा, लोअर हाऊस इज द लोकसभा. आणि हे कोणाला रिप्रेझेंट करताय? सिटिझन्स ऑफ इंडिया. आता लोकसभेचे जे मेंबर्स असतात यांना आपण डिरेक्टली इलेक्ट करून पाठवलेलं असतं मतदाना थ्रू. ठीक आहे, थ्रू युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाईज. तर इथे मॅक्झिमम स्ट्रेंथ किती आहे लोकसभेची? तर ती आहे 552 मेंबर्स. व त्यामध्ये स्टेट्स आणि युनियन टेरिटरीजचेही रिप्रेझेंटेटिव्स इन्क्लुडेड आहेत. मग याची टर्म किती? तर ती टर्म आहे 5 इयर्स, पण 5 वर्षाच्या आतसुद्धा डिझॉल्व्ह होऊ शकते काही एक्सेप्शनल सिनारिओजमध्ये. ठीक आहे. आता लोकसभेचं महत्त्व कसं आहे बघा. लोकसभा एन्जॉयज ग्रेटर पॉवर्स इन फिनान्शियल मॅटर्स. फॉर एक्झाम्पल जे मनी बिल असतं, मनी बिल हे फक्त आणि फक्त लोकसभेमध्येच इंट्रोड्यूस केलं जातं. त्यानंतर द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स इज कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल टू द लोकसभा. सो हिअर वी सी दॅट लोकसभा प्लेज अ व्हेरी क्रुशियल रोल इन मेंटेनिंग द डेमोक्रेटिक अकाउंटेबिलिटी ऑफ द गव्हर्नमेंट. देन कम्स राज्यसभा विच इज काउन्सिल ऑफ स्टेट्स, ज्याला अप्पर हाऊस ऑफ द पार्लमेंट असंही म्हटलं जातं. आता इथे जे मेंबर्स आहेत ते कसे आहेत? हे आपण डिरेक्टली पाठवलेले असतात का? नाही. दे आर इनडिरेक्टली इलेक्टेड बाय द इलेक्टेड मेंबर्स ऑफ द स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज. म्हणजे आपण ज्या मेंबर्सला निवडून पाठवतो हे आपल्याद्वारे निवडले गेलेले मेंबर्स पुढे ह्या राज्यसभेच्या मेंबर्सला निवडत असतात, म्हणजे ते त्यांना इलेक्ट करत असतात. आणि हे कसं होतं? थ्रू द सिस्टीम ऑफ प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन. आता इथे मॅक्झिमम स्ट्रेंथ किती आहे राज्यसभेची? 250. नाव लोकसभा जी आहे प्रीमॅच्युअरली सुद्धा डिझॉल्व्ह होऊ शकते, मात्र राज्यसभेचं तसं नाही. आणि लोकसभेची टर्म जी आहे 5 वर्षांसाठी फिक्स्ड आहे, बट राज्यसभा हे एक परमनंट हाऊस आहे, पण दर 2 वर्षांनी त्याचे 1/3 मेंबर जे आहे ते रिटायर करतात. सगळेच मेंबर्स एकदाच रिटायर करत नसल्यामुळे ही एक कंटिन्युईंग अशी बॉडी आहे. प्रत्येक मेंबरची टर्म इथे 6 वर्षांची आहे आणि रिटायरमेंट सगळे लोक एकदाच रिटायरमेंट न होता कसं होतं? दर 2 वर्षांनी 1/3 मेंबर रिटायर होतात, नवीन मेंबर्स पुन्हा जे आहे इलेक्ट केले जातात त्यांच्या ठिकाणी. आणि म्हणून आपण बघतो की इथे राज्यसभा इज द परमनंट हाऊस. इट इज नॉट अ टेम्पररी वन, इट इज नॉट लिमिटेड बाय ड्युरेशन. ना व्हॉट आर द पॉवर्स ऑफ पार्लमेंट? पार्लमेंटकडे काय काय पॉवर्स आहे? लेजिस्लेटिव्ह पॉवर्स, फिनान्शियल पॉवर्स, कॉन्स्टिट्युएंट पॉवर्स, ज्युडिशियल पॉवर्स. ओके, सो लेट अस सी इच. नाव लेजिस्लेटिव्ह पॉवर्स म्हणजे लॉ मेकिंग पॉवर आहे. तर हे आर्टिकल 256 आपल्याला काय सांगतो की पार्लमेंट जे आहे ते विविध विषयांवरती लॉज बनवू शकतो. कुठले विषय? जे युनियन लिस्टमध्ये दिलेले आहेत आणि जे कॉनकरंट लिस्टमध्ये आहेत. ठीक आहे. शेड्यूल 7 अंतर्गत 3 लिस्ट आहे आणि ह्या 3 लिस्टपैकी युनियन लिस्ट आणि कॉनकरंट लिस्टवरती कायदे बनवण्याचे अधिकार हे पार्लमेंटकडे आहेत. मग स्टेट लिस्टमध्ये जे विषय दिलेले आहेत त्यावरती राज्य सरकार लॉज बनवतात, परंतु काही एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेसमध्ये राज्य सूचीमध्ये असलेले म्हणजे स्टेट लिस्टमध्ये असलेल्या विषयांवरती सुद्धा पार्लमेंट लॉज बनवू शकतं. ते कधी? की सपोज स्टेट जे आहे 2-3 स्टेट्स जे आहे ते स्वतःच पार्लमेंटला रिक्वेस्ट करतात की तुम्ही ह्या विषयावरती कायदा आम्हाला बनवून द्या. फॉर एक्झाम्पल जसा वॉटर ॲक्ट आहे. आता वॉटर हा जरी स्टेट सब्जेक्ट असला तरीसुद्धा त्यावरती विविध स्टेट्सने जे आहे रिक्वेस्ट केली होती सेंट्रलला म्हणजे पार्लमेंटला की तुम्ही यावर लॉ बनवून द्या आणि त्या अनुषंगाने पार्लमेंटने आपल्याला लॉ बनवून दिला आणि तोच लॉ आता ऑल ओव्हर इंडिया ॲप्लिकेबल होतो. देन कम्स फिनान्शियल पॉवर्स. आता फिनान्शियल पॉवर्स काय आहेत पार्लमेंटचे? तो देखो इट एक्सरसाइजेस कंप्लीट कंट्रोल ओव्हर द फिनान्सेस ऑफ द युनियन गव्हर्नमेंट. म्हणजे ॲन्युअल बजेट वगैरे जे आहे ते कुठे प्रेझेंट केलं जातं? पार्लमेंटसमोर. ठीक आहे. कुठलाही टॅक्स जे आहे कुठला मंत्री वगैरे जे आहे उठून कुठला टॅक्स आपल्यावरती इम्पोज करू शकतो का?
नाही. त्यासाठी अप्रुव्हल लागतं पार्लमेंटचं. म्हणून पहा, GST जो आहे, जरी सरकारला इथून आधीच्या सरकारांनाही वाटत होतं की GST इम्पोज करावा, पण पार्लमेंटमध्ये ते बिल लॅप्स झालं आणि म्हणून कधीही GST इम्पोज झाला नाही. मात्र ह्या सरकारच्या कालावधीमध्ये GSTचं बिल पास झालं आणि म्हणून तशी अमेंडमेंट जी आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्येही करण्यात आली आणि त्या अनुषंगाने GST इम्प्लिमेंट झालं. सो कुठल्याही मंत्र्याला उठून टॅक्स आपल्यावर इम्पोज करता येत नाही. त्याकरता पार्लमेंटचं अप्रुव्हल गरजेचं असतं. कॉन्स्टिट्युएंट पॉवर्स. आता कॉन्स्टिट्युएंट पॉवर्स म्हणजे काय? अमेंडमेंटची पॉवर्स. तर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट्स ह्या पार्लमेंट थ्रूच होऊ शकता. कुठल्याही स्टेट लेजिस्लेचरला ते अधिकार नाही. म्हणजे राज्य जे आहे कुठलं ते कॉन्स्टिट्यूशनमध्ये बदल करू शकत नाही. संविधानात घटनादुरुस्ती आपण ज्याला म्हणतो, घटनादुरुस्तीचे अधिकार हे पार्लमेंटलाच आहे अंडर आर्टिकल 368 ऑफ आर इंडियन कॉन्स्टिट्यूशन. देन कम्स ज्युडिशियल पॉवर्स. आता तुम्ही म्हणाल की मॅम पार्लमेंट जे आहे ही तर लेजिस्लेटिव्ह बॉडी आहे, लॉ मेकिंग यांचं फंक्शन आहे, मग यांच्याकडे ज्युडिशियल पॉवर्स कशा असू शकतात? तर पहा, पार्लमेंटकडे सर्टन ज्युडिशियल फंक्शनसुद्धा दिलेले आहेत. ते कुठले? की इम्पीचमेंट प्रोसिडिंग्स इनिशिएट करण्याचे. म्हणजे प्रेसिडेंट ऑफ इंडियाने जर कॉन्स्टिट्यूशनचं व्हायोलेशन केलं तर ह्या प्रेसिडेंटला काढण्याची जी पॉवर आहे, म्हणजे त्याला रिमूव्ह करण्याची, इम्पीच करण्याची पॉवर ही फक्त आणि फक्त पार्लमेंटकडे आहे. तसंच कुठल्या जजेसने जर अगेन असं ग्रॉस लेवलचं काही त्याचं मिसकंडक्ट असेल, त्याने व्हायोलेशन केलेलं आहे कॉन्स्टिट्यूशनचं, तर जजेसलासुद्धा रिमूव्ह करायचं असेल तर इथेसुद्धा पार्लमेंट प्लेज ॲन इम्पॉर्टंट रोल. ओके, तिथे मिसबिहेवियर किंवा इनकपॅसिटी जी आहे बेसिकली ती प्रूव्ह व्हायला पाहिजे, तेव्हा त्यांना रिमूव्ह करता येतं. हालाकी आजपर्यंत असं कधी झालेलं नाही आहे. सो व्हॉट आर द फंक्शन्स? लॉ मेकिंग फंक्शन आहे. रिप्रेझेंटेशन फंक्शन म्हणजे काय? पार्लमेंट बेसिकली काय रिप्रेझेंट करतं? इट रिप्रेझेंट्स द विल ऑफ द पीपल ऑफ इंडिया. ओके. देन डेलिबरेटिव्ह फंक्शन म्हणजे काय? की पार्लमेंट इट ॲक्ट्स ॲज अ नॅशनल फोरम फॉर डिबेट अँड डिस्कशन ऑन इम्पॉर्टंट पब्लिक इश्यूज, गव्हर्नमेंट पॉलिसीज अँड मॅटर्स ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स. हे सगळे महत्त्वाचे विषय कुठे डिस्कस होत आहेत? तर हे पार्लमेंटमध्ये होतात. आणि फिनान्शियल फंक्शन, तर पार्लमेंट जे आहे पब्लिक फिनान्सवरती त्याचं कंट्रोल आहे, ते अप्रूव्ह करतं बजेट वगैरे आणि एक्सपेंडिचर जो आहे कशा पद्धतीने व्हावा. वेगवेगळ्या पार्लमेंटरी कमिटीज असतात, तिथे हे सगळं एक्झामिन केलं जातं. म्हणजे अकाउंटेबिलिटी जी आहे मेंटेन होते. सरकार जे आहे मनमानी पद्धतीने कुठलाही आपला जो फंड जो आहे तो कुठेही यूज करू शकत नाही, कुठल्याही पद्धतीने एक्सपेंडिचर जे आहे केले जाऊ शकत नाही. तर पब्लिक फिनान्सेसवरती जो आहे, पब्लिक फिनान्सवरती रादर तो कंट्रोल जो आहे पार्लमेंटचा पाहायला भेटतो. सो दिस वॉज ऑल अबाउट द स्ट्रक्चर, पॉवर्स अँड फंक्शन्स ऑफ पार्लमेंट. इन कमिंग सेशन्स विल डिस्कस क्वालिफिकेशन, डिस्क्वालिफिकेशन अँड प्रिव्हिलेजेस ऑफ MPs.